कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नायजेरियन नागरिकाकडून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 1,26,25,00,000 रुपये किमतीचं कोकेन जप्त करण्यात आलं। नवी मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली। दोन्ही नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले। वाशीमधल्या जुहगाव इथं राहत असलेल्या नायजेरियन इसमांनी घरामध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्यानुसार वेगवेगळ्या पोलीस पथकं तयार करून 4 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। जुहगावमधल्या नायजेरियन नागरिकाच्या घरी कोम्बिंग ऑपरेशन केलं असता 1,26,25,00,000 रुपये किमतीचा कोकेन अंमली पदार्थ सापडले आणि 12 मोबाईल मिळाले। त्या प्रकरणी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तसंच आरोपीला अंमली पदार्थ पुरवणाऱ्या 2 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले। आणि या कारवाईबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, पोलिसांनी नेमकी कशी कारवाई केली आहे? नक्कीच कल्याणी, नवी मुंबई पोलिसांकडून नशामुक्त नवी मुंबई ही संकल्पना राबवण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत विविध ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते करण्यात येत आहेत आणि याच वेळी जे आहे गुन्हे शाखेला एका वाशीगावमधील जुहगावमध्ये एका राहत असलेल्या नायजेरियन जोडप्याकडे जे आहे ते अंमली पदार्थ विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची माहिती जी आहे ती गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्यानंतर गुन्हे शाखेने वेगवेगळी पथकं तयार करून जे आहे ते 4 ठिकाणी जुहगाव येथे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि त्याच दरम्यान एका घरामध्ये एका नायजेरियन नागरिकाच्या घरी जे आहे ते कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि या घरामध्ये जे आहे ते तब्बल 1,26,25,00,000 रुपयाचं जे आहे ते कोकेन घरामध्ये आढळून आलं आणि हे कोकेन जे आहे आता नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि एकूणच आता याकडे नवी मुंबई पोलीस काय कारवाई करणार यावरती आणि तदनंतर नायजेरियन नागरिकांवरती जुहगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या नायजेरियन नागरिकांवरती नवी मुंबई पोलीस काय कारवाई करणार, त्यांची कशा पद्धतीने चौकशी करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कविता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।